तर बदलापुरात एका शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी बदलापूरला भेट दिली। बुधवारी त्यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात येऊन या घटनेसंदर्भातली माहिती घेतली। मात्र इथून निघाल्यानंतर लगेचच चाकणकर या उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गेल्या। तिथे आपल्या हातावरती मेहंदी काढण्यामध्ये त्या रमल्या होत्या। उल्हासनगरमध्ये गोल मैदान परिसरात रॉयल बँकेट हॉलमध्ये सिंधी समाजाच्या तीज सणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दरम्यान चाकणकर यांचा मेहंदी काढण्याचा व्हिडिओही समोर आलाय। याबाबत बोलताना रुपाली चाकणकर या नौटंकीबाज असल्याची टीका शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुखांनी केली आहे। बदलापूर शहर आणि उल्हासनगर शहर हे 3-4 किलोमीटर अंतर आहे। बदलापूर शहरामध्ये काय चालू आहे अख्ख्या देशानं बघितलं, जगानं बघितलं आहे। त्या धर्तीवरती तुम्ही काल व्हिजिट केली आणि तुम्ही सांत्वन परिषद प्रश्नावरती काहीतरी बोलल्यात आणि लगेच तुम्ही उल्हासनगरला जाऊन हातावरती मेहंदी काढता। त्याचं तुम्हाला दुःख काहीच नाही आहे। म्हणजे हे काय चालू आहे? ही शुद्ध नौटंकी आहे।